माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि सज्जनांनो, आज अपन श्री गुरु चरित्र अध्याय 44 इसका कथन करने वाला है। गुरु चरित्र अध्याय 44 में एक पूर्व जन्म के रजक की कथा है, जिसे गुरु की कृपा से पापों से मुक्ति प्राप्त हुई। यह अध्याय हमें सिखाता है कि गुरु की कृपा से कोई भी व्यक्ति अपने पापों से मुक्ति प्राप्त कर सकता है, चाहे उसने कितने भी बड़े पाप किए हो। यह अध्याय हमें गुरु के प्रति समर्पण और भक्ति के महत्व को भी याद दिलाता है। गुरु चरित्र अध्याय 44 एक महत्वपूर्ण और बहुत ही प्रेरणादायक अध्याय है, जिसमें एक पूर्व जन्म के रजक की कथा है, जिसे गुरु की कृपा से पापों से मुक्ति प्राप्त हुई। यह अध्याय हमें सिखाता है कि गुरु की कृपा से कोई भी व्यक्ति अपने पापों से मुक्ति प्राप्त कर सकता है, चाहे उसने कितने भी बड़े पाप क्यों न हो। इस अध्याय में हम देखते हैं कि कैसे एक पूर्व जन्म के रजक ने अपने जीवन में बहुत सारे पाप किए थे। वह पछतावा महसूस कर रहा था और वह अपने पापों से मुक्ति चाहता था। वह गुरु के पास गया और उसने मदद मांगी। गुरु ने रजक की भक्ति से प्रसन्न होकर उसे उसके पापों से मुक्ति दिलाई और उसे मोक्ष प्रदान किया। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः। नामधारक म्हणे सिद्धावनी, श्री गुरु चरित्र तुम्ही देखिले नयनी, तुमचे भाग्य काय वनु वदनी, परब्रह्म देखिले असे। तुमचेनी प्रसादेसी अमृतपान झाले आम्हासी, आता कष्ट आम्हा कायसी, सकळ भिष्ट लाधलो। तुम्ही भेटले ती मदत तारक, दैन्य गेले सकळ दुःख, सर्वाभिष्ट लाधलो सुख। गुरुचरित्र ऐकता मागे कथानक सांगितले, श्री गुरु संगमी राहिले, पुढे काय अपूर्व वर्तले। निरूपावे दातारा, सिद्ध सांगे नामधारकासी, एक अवस्था विस्तारेसी, विचित्र झाले रे दिवशी, एक चित्ते परियेसा। नंदी नाम एक ब्राह्मण, सर्वांगी कुष्ठ श्वेतवर्ण, तुळजापुरा जाऊन वर्ष 3 आराधिले। 3 संवत्सर उपवास, द्विज कष्टला बहुवस, निरोप झाला सायासे। चंद्रला परमेश्वरी जवळी जाणे, जगदंबेचा निरोप घेऊनी आता चंदला परमेश्वरी स्थानी। मास 7 पुरश्चरणी, पुनरपी केले उपवास। नाना परी कष्टता, स्वप्न झाले अविचिता, तुवा जावे त्वरिता गाणगा रामस्थानासी। तेथे असती श्री गुरु, त्रयमूर्तीचा अवतारू, वेश धरिला असे नरू, तेथे होशील उत्तमांगी। ऐसे निरोप त्यासी झाले, विप्रे म्हणे भले केले, मास सालकात चुकर केले, जरी तुझ्या हाती नोहेची। जगन्माता तुळजाभवानी, तिचा निरोप घेऊनी, आलो तुझपाशी ठाकोनी, तू दैवत म्हणून या। दैवतपण ठाऊके जाहले, आम्हासी निरोप दिजले, मनुष्यापाशी जा म्हणितले, तुझे हाती नोहेची काही। तू जगद्दैवत जगदंबा म्हणविसी, आम्हा मनुष्यापासी पाठविसी। नाव जाहले दैवतपणासी, भाग्य माझे महतसे। मनुष्यपाशी जा म्हणावयासी, लाज नये कैसी तुम्हासी। ओळख जाहली दैवतपणासी, उपवासी 7 महिने। पाहिलेची जरी निरोप देत, ती तुके कष्ट आम्हा न होत। दुराशा केली मी परदैवत, म्हणून दुःख करी नाना परी। ऐसे अनेक परीने दुःख करीत असे तो ब्राह्मण, पुन्हा मागते पुनश्चरण, करीन म्हणे तो द्विज।
म्हणे मद बरवे होणे अथवा आपला प्राण देणे, ऐसे बोलून निर्वाणे विप्र धरणे बैसला. पुनरपी स्वप्न तयासी तैसेची होय परेसी, आणिक समस्त भोवियासी तेनेची परी स्वप्न होय. सकळ भोपे म्हणती तयासी, आजी स्वप्ने झाले अम्मासी. छळण न करी गा देवीसी, निरूपा सरसा जाई वेगी. तू तरी आता नव जासी, आम्हा निरूप झालायसी. बाहेर घालू तुम्हासी, देवळात येऊ नेत दू. के झाली यावरी पारणे केले द्विजवरी, पूजा करी नानापरी निरूप घेऊन निघाला. गांडा ग्रामासी आला, मठी जाऊन पुसो लागला. भक्तजन सांगती त्याला, संगमी आहेत गुरुमूर्ती. भक्त म्हणती तयासी, श्री गुरु येतील पारणेसी. काल शिवरात्री उपासी, आता येतील परियेसी. इतुकिया अवसरी श्री गुरु आले साक्षात्कारी. ग्राम लोक द्विजाते वारी, राहे दुरी नको सन्मुख. श्री गुरु आले मठात, द्विज उभा होता चिंतित. भक्तजन सांगती मात, विप्रयेक आला असे सर्वांगी असे श्वेत. स्वामी दर्शन आलो म्हणत, श्री गुरु म्हणते आपण जाणत. संदेह रूपे आला असे म्हणती बोलवा मठात. भक्त गेले धावत, तया द्विजाते पाचारित. आला विप्र अंगणा, दुरोणी देखिले श्री गुरुशी. नमन करील लोळे भूमीशी. श्री गुरु म्हणती तयासी, संदेह रूपे आलासी का. देवी पासूनी मनुष्यापाशी, येणे झाले काय कार्यसी. संदेह करोनी मानसी, कैसा आलासी द्विजवरा. ऐसे वचन ऐकोनी, आपुले मनीचे जाणिले म्हणून. क्षमा करी गा स्वामी म्हणून, लोटांगणी येतसे. म्हणे स्वामी आपण तमांग, तुझे दर्शन झालो सुबुद्ध. अज्ञाने वेष्टिलो होतो मंद, नेणे सोय परब्रह्मा. तू साक्षात वस्तू म्हणून नेणो आपण तमो गुणी. आजी माझा सुदिनी दर्शने झाली पुनीत. पापकर्मी पापी आपण, पापात्मा नेणे निज खूण. पापे संभवतो पूर्ण, आलो शरण तुझपासी. तू भक्तजन आधार, शरणागता वज्रपंजर. ब्रीद वानिती सचर, श्री गुरु नरसिंह सरस्वतीचे. आजी माझे कुकर्म गेले, परब्रह्मचरण देखिले. मनोरथ माझे पुरले, कृपा सागरा यती राया. तू भक्तजनांची कामधेनू, मनुष्य वेशी आलासी अवतारून. तुझा पारदाणे कौणू, त्रैमूर्ती तुझी होशी. जैसी सगरांवरी गंगा, पावन करावया आली जगा. तैसा तू भक्त सेवक वर्गा, तारावया अवतरलासी. का अहिल्या झाली पाषाण, दिव्य देही झाली लागता चरण. तैसे मद आजी निर्गुण, झाले स्वामी गुरुनाथा. व्रतबंध विवाह झाली यावरी, व्याधी उद्भवली आपुले शरीरी. स्त्री राहिली मायेरी, स्पर्शू नये शरीर म्हणे. आपुले असती माता पिता, सकळ म्हणतिया जाई परता. दुःख जाहले अपरिमिता, संसार त्यजनी निघालो. गेलो होतो तुळजापुरा, उपवास गेले अपारा. मद म्हणती तू पाप भारा, नवे तुझ बरवे आता. निरोप दे सन्नती, जेथे चंदला परमेश्वरी वस्ती. तेथे होईल निवृत्ती, पाप जाईल म्हणून. तेथेही कष्ट केले बहुत, नवेची काही देवी उबगत. निरोप झाला जा म्हणत, कृपा मुक्ती तुझ्यापाशी. ऐसे माझे दैवहीन, उबगताती देवापण. मद देखुनी निर्वाण, बाहेर झाला म्हणताती. देवता आपण उबगताती, मनुष्य कैसे मद देखती. निर्वाणी आलो तुम्हा प्रती, निर्धार केला मरणाचा. ऐसा पापी असून आपण काय करावे अंगहीन. तोंड न पाहती गोष्टी म्हणून, मरण बरवे या परते. आता असे एक विनंती, होय अथवा नवे निश्चिती. शीघ्र निरोपावे यती, दैवते चाळविती आशाबद्धे. मद चाड नाही शरीराची, प्राण देईल सुखेची. तू रक्षक माऊली शरणागतीची.
निरोपावे दातारा. ऐसे करुणावचन ऐकून श्री गुरु बोलती हसून सोमनाथ ब्राह्मण बोलावून निरोप देती न्याया संगमासी. बरवा संकल्प सांगुनी स्नान करवा षटकुळ भवनी. अश्वस्थ प्रदक्षिणा करोनी वस्त्रे टाकात दूर त्याची. नवी वस्त्रे द्यायासी शीघ्र आणा पारणेसी. ऐसा निरोप देसी त्यासी दोघे गेले झटकरी. स्नान करून बाहेर आला श्रीरवर्ण पलटला. अश्वस्थ प्रदक्षिणा करू लागला सुवर्ण जाहले सर्वांग. वस्त्रे देती ब्राह्मणासी जीर्ण वस्त्रे टाकीती दुरेसी. जेथे टाकीती ते भूमीसी क्षार भूमी होय त्वरित. सांगते येऊन द्विजामा द्विजासी. सोमनाथ आला मठासी चरणी घातले तयासी. लोक सर्व विस्मित. नंदी नामे केला नमस्कार संतोषे स्तोत्र क्रिय अपार. हर्षे जाला निर्भर तोळ तसे पादुकावरी. श्री गुरु म्हणती तयासी तुझी कामना झाली परियेसी. सर्वांगा एकेसी अवलोकुनी पाहे म्हणती. पाहता सर्वांग बरवे झाले तावन मात्र जंदेसी राहिले. पाहता मन त्याचे भ्याले म्हणे स्वामी असे थोडे. तुझी कृपा दृष्टी झाली असता थोडे राहिले म्हणे केची आता. करी तसे दंडवता कृपा करीला परमात्मा. श्री गुरुमूर्ती निरोपिती तयासी तू संशय करून आलासी. मनुष्य काय करील म्हणून मानसी तेणे राहिले थोडे. त्याची असे एक प्रतिकार तुवा कवित्व सांगावे अपार. आमची स्तुती करावी निरंतर बरवे होईल तुझ मग. नंदीनामा म्हणे स्वामीसी लिखित नेणे वाचावयासी. कैसे करू मी कवित्वासी मंदमती असे आपण. काय जाणे कवित्वा स्थिती मद नाही काव्य व्युत्पत्ती. स्वामी ऐसा निरोप देती म्हणून चरणी लागता. श्री गुरु म्हणती तुझ्यासी मुख उघडी काढी जिवेसी. विभूती शिल्पिती तयासी ज्ञान उपजते ब्राह्मणा. चरणावरी ठेविता माथा उभा ठेला स्तोत्र करता. म्हणे स्वामी मी नेणता सेवेसी नव्हे अराणुक. मायापासी वेष्टोनी बुडत होतो संसार गृहणी. आठवण न करे कधी मनी तुझे चरण विसरलो. संसार सागर मायाजळ योनी जन्मोनी 84 लक्ष कुळ. आठवण नव्हे तुझे नाम केवळ मंदमती जाहली मज. स्वेदज अंडज उद्विजेती जन्मालो पशुयोनीसी. तव ज्ञान कैसे आम्हासी स्थावर जंगम जय होतो. नाना योनित मनुष्य विशेष शूद्रादी याती बहुवस. जंगी होतो त्या जन्मास काय जाणे तुझी सोय. समस्त जन्मात एक ब्राह्मण जन्म विशेष. काय करावे होनी मूर्ख गुरु सोय नेणे नर. मातेचे शोणीत पित्याचे रेत संपर्क जाहला जन निगर्भूत. जैसे सुवर्ण मुशी असे कडत दिवस 5 बुद्बुदाकार. 15 दिवस होय स्थिर एक रस होनी निर्धार. कधी मी काय जाणे गुरु नाही पंचतत्वे मद. मासे एक पिंड होय द्वय मासी शिर पाय. तिसरे मासी सर्व अवय नवद्वारे झाली मग. पंचतत्वे होता एक वायू आप पृथ्वी तेग. प्राण आला तातालिक तदी स्मरण कैसे मज. 5वे मासी त्वचा रोम. 6वे मासी उच्छवासामा. 7वे मासी श्रोत जिव्हा. मेद मज्जा दृढ दाहली. ऐसे 9 मास कष्टात होतो जननीये गर्भात. रुधिर तिष्ठा मूत्रात कष्ट लोभारी स्वामिया. आता भक्षी उषण क्षार तेने तीक्ष्णे कष्ट तो अपार. पडे लोळे अनेक प्रकार दुःख तेव्हा सांगू कोणा. मनाले भक्षण करी दुःख होय मज अपारी. ऐसे 9 मासावरी माता गर्भी कष्टलो. कधी कैचे तुझे स्मरण वेष्टिलो होतो मायावरणे. स्मरतो नाही तुझे चरण मग योनी मुखी जन्मलो. उपजातांची आपणासी आयुष्य लिहिले तल्लो तेसी.
अर्ध गेले वृथानिशी रात्री निद्रा मानवा, उरले आयुष्यात देखा 3 भाग केले विशेखा, बाल यौवन वृद्धाप्य एका, निर्माण झाले ते वेळी, बाळपणी आपणासी कष्ट झाले अस्सम साहसी, मद घालिती पाळणीसी, मळमूत्रात लोळतसे, बाळपणीचे दुःख आठवितो शोक होय मद अपरिमिता, काय सांगू गुरुनाथा नाना आपदा भोगिल्या, शयनस्थानी मूलमूत्रात निरंतर असे लोळत, आपली विष्ठा आपण खात अज्ञान तिमिरे वेष्टिलो, एखादे समय आपणासी पोट शिळ उठे बहुतसी, रोदन करिता परियसी, स्तनपान मला करविती, सुदळाक्रांत होय बहुत मज म्हणती पोट दुखत, उंगली घालुनी मुखात ओखत मुग पाजविती, ऐसे क्षुधेने पीडिता बहुत मज घालिती, पाळण्यात हलविती पर्यंते गात, क्षुधाक्रांत रुदन करी, म्हणती रुदन करिता बाळ, मुखी शिंपिली कांजी तेळ, रक्षा बांधती मंत्रे केवळ, नेणे माता भूक नाही माझी, पाळण्यात घालती कौतुके, प्रावरणात असता वृश्चिके, मारितसे पाठी डंक, प्रलय मी करीतसे, आणिक पाळणा हलविती, राहे राहे उगा म्हणती, स्तनपान मागुती करविती, वृश्चिक विष नेणता, तेणे दुःखे स्तनपान न करी, मागुती घालती पाळण्या भुईतरी, वृश्चिक मज डंक मारी, प्राणांतिक मज होय, माता खाय आंबट तिखट, स्तनपाने मज अपार तोखट, अति मधुर क्षीर आंबट, तेणे खोकतसे सर्व काळी, नाना औषधे मज देती, तेणे माझे डोळे दुखती, कुंकुम लावण लवणाक्षर भरिती, डोळे आले म्हणून या, ऐसे कष्ट धुरंधर, बाळपणी चाहले अपार, वाढलो कष्ट भोगीत फार, वर्षे 12 लोटली, तधी तुझे चरण स्मरणा, मज कैसे गा देवराणा, कष्टलो मी याची गुणा, पूर्वजन्म नाठवेसी, 2 भाग उरले आपणासी, मदने व्यापले शरीराशी, जैसा पतंग दीपासी, भ्रमी जेत उन्मत, नेणे मी गुरु माता पिता, समस्थाते करी निंदा वर्ता, पर स्त्रीवरी करी चिंता, कुळाकुळ न विचारी, ब्राह्मणाते निंदा करी, वृद्धांच्या चेष्टा करी अपारी, मंदे व्यापले असे भारी, नाठवती तुझे चरण, मासांचे कवळा कारणे, मात्स्य जाय जैसी प्राणे, तैसा आपण मदन बाणे, वश्य जातो इंद्रियासी, नाना वर्ण स्त्रिया भोगितले, परद्रव्य अपहारिले, चित्त महंताते निंदिले, दुष्टीन असे माझे काही, ऐसा मदने व्यापुनी, मागे पुढे पाहे नैनी, पतंग जाय धावनी, दीपवरी पडे जैसा, ऐसा वेष्टोनी मदना बाणी, न ऐकी सुबुद्धी कधी श्रवणी, सोय न धरी तुझे चरणी, यौवनपण गेले ऐसे, मग वृद्धाय आले शरीरासी, उपग होय स्त्री पुत्रांसी, श्वासोच्छ्वासास कफेसी, सदा खोकला होय मग, अवयव सर्वही गलित होती, केश पांढरे होती त्वरिती, दंतहीन श्रवणेन ऐकी जेती, दृष्टीन दिसे नासिक गळा तेस, ऐसा नाना रोगी कष्टता, तुमची सेवा कधी घडणे आता, स्वामी तारका श्री गुरुनाथा, संसार सागराकडे करी, ऐसा मंदमती आपण, न ओळखेची तुझे चरण, तुची केवळ नारायण अवतार तू श्री गुरुमूर्ती, तुची विश्वाचा तारक धरोनिया नरवेश, त्रय मूर्ती तुझी एक परब्रह्म श्री गुरुनाथा, दिवांध नेणती तुझ लोक, तुझी विश्वाचा पाळक, मी किंकर तुझा सेवक, संसार धुरंधरी तारी मध, ऐसे नाना परी स्तोत्र करीतसे नंदी नामा पवित्र, मन पाहता ती विचित्र, त्यासी म्हणे
नंदीनामा ऐसा हो जन समस्त श्री गुरु जाणा परब्रह्म वस्तू आपण पाप केले बहुत दर्शन मात्रे सर्व गेले जैसे तुळाचे बाणविसी अग्नी लागता क्षणे कैसी गुरु कृपा होय जासी पाप जळे तया परी चरण पवित्र वितंत पुराण ऐसे बोले वेदापण सेवा सेवा हो गुरुचरण गुरु वेगळा देव नाही ब्रह्मदेवे आपण देखा दृष्टाक्षरे म्हणती कपाळिका तैसे होय निका श्री गुरुचरणी लागता जवळी असता निधान का नोळखा हो तुम्ही जन नरसिंह सरस्वती कामधेनू भजा भजा हो सकळीक इय सौख्य ज्ञान ऐका अंती पावे वैकुंठ लोका संदेह नाही होईल सुखा सत्य जाणा हो कोल माझा नंदीनामा स्तोत्र करिता श्री गुरु संतोषी अंत्यता भक्तांसी ऐसा निरोप देत कवीश्वर म्हणायासी कवी स्वरम नाम तयासी निर्धार केला मी भरवसी ऐसे कृपेने बोलती त्यासी ऐकून चरणी लागला जे का शेष होते जंगेवरी ते रातकाळ गेले दुरी नंदी नामानंद करी रहिला सेवा करीत देखा सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरुचरित्र ऐसे परियेसी कथा करीत कवी बसवरसी श्री गुरु सेवेसी राहिला नामधारक म्हणे सिद्ध मुनी दुसरा कवी नरहरी म्हणूनी तो कवी झाला शिष्य सगुणी कवेश्वर भक्त झाला हे विस्तारुनी आम्हासी सांग स्वामी कृपेसी वांछा से मानसी गुरुचरित्र ऐकावे म्हणे सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार ऐकता होय मनोहर नामस्मरण कामधेनू इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्धनामकधारक संवादे द्विजकृष्ण परिहारो नाम चतुष्वार्ती शोभाध्याय श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।